Welcome students. Now let's continue exercise 3.1 question number 5. आपण जनरल सोल्युशनचा टाइप पाहतोय त्यामध्ये आता क्वेश्चन नंबर 5 बघायला घेऊया. बघा फर्स्ट क्वेश्चन sin 2 theta equals 1/2 दिलेलं आहे. sin 2 theta equals हाफ आपल्याला थीटा काय आहे ते तुम्हाला सांगायचं. बघा sin 2 theta equals हाफला आपण sin 30 म्हणजेच काय लिहू शकतो पाय बाय 6. sin 30 म्हणजेच हाफ, sin पाय बाय 6 म्हणजेच हाफ. आता हा जो प्रकार आहे त्यातला ह्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला कुठला आहे तुम्हाला तो आठवायला पाहिजे. मग वी नो दॅट sin theta equals sin alpha implies that theta equals n pi plus minus 1 raised to n alpha. आणि पुढे लिहायचं n belongs to z. sin theta equals sin alpha काय फॉर्म्युला आहे सांगा. theta equals n pi plus minus 1 raised to n alpha. महत्त्वाचं लक्ष द्या इथे. हे बघा थीटा म्हणजे इथे 2 थीटा आहे म्हणून मी काल तुम्हाला असं सांगत होतो कंपेअर करा. थीटा म्हणजे 2 थीटा आहे आणि अल्फा म्हणजे पाय बाय 6 आहे. मग आपला फॉर्म्युला आहे थीटा इक्वल्स n पाय. थीटा म्हणजे इथे आमच्याकडे काय सांगा 2 थीटा. देयरफॉर 2 थीटा इक्वल्स n पाय प्लस मायनस 1 रेज टू n अल्फा. अल्फा किती आपल्याकडे पाय बाय 6. आता हे 2 ट्रान्सफर करायचे. देयरफॉर थीटा इक्वल्स n पाय बाय 2 प्लस मायनस 1 रेज टू n इंटू पाय बाय 12. कारण हे 2 इथे ट्रान्सफर झाले की 6 to the 12. हे तुमचं फायनल आन्सर आहे. n बिलॉंग्स टू z. सेकंड क्वेश्चन बघा त्यातला. tan 2 theta by 3 equals √3. tan 2 theta by 3 equals √3. Okay. Tan of 2 theta by 3 as it is. मला सांगा tan 60 ची व्हॅल्यू केवढी येते. tan 60 म्हणजे पाय बाय 3 √3 येते. tan 60 ची व्हॅल्यू किती आहे √3. म्हणजे tan theta equals tan alpha च्या फॉर्म मध्ये तुम्ही ऍड करा. पुन्हा वी नो दॅट म्हणायचं. tan theta equals tan alpha implies that theta equals n pi plus alpha. tan theta equals tan alpha चा फॉर्म्युला काय सांगा. tan theta equals tan alpha implies that theta equals n pi plus alpha. मग आपल्याकडे थीटा म्हणजे कोण आहे तर हे बघा 2 theta by 3. अल्फा कोण आहे पाय बाय 3. देयरफॉर हा फॉर्म्युला वापरा. 2 theta by 3 equals म्हणजे theta equals हे बघा theta equals n pi plus alpha. अल्फा आपला किती आहे पाय बाय 3. इथेही आणि जायचं राहिले n belongs to z. वरती पण द्यायला लागतं. आता हे जे 2/3 आहे हे ट्रान्सफर करायचे. सो theta equals 3/2 into bracket n pi plus pi by 3. 3/2 ना ब्रॅकेट ओपन करा. सो थीटा इक्वल्स 3n pi by 2 प्लस ह्याला जेव्हा ह्याला मल्टिप्लाय होईल तेव्हा 3 कॅन्सल होतील आणि फक्त पाय बाय 2 शिल्लक राहतील आणि समोर लिहायचं n बिलॉंग्स टू z. हे आपलं फायनल आन्सर असतं. थर्ड क्वेश्चन राहिलेल्या जागेत आपण जरा बघूया कसं ऍडजस्ट करायचं. थर्ड क्वेश्चन cot 4 theta equals -1. cot 4 theta equals -1. सगळ्यात पहिल्यांदा tan मध्ये कन्वर्ट करा. tan 4 theta equals -1 चा रेसिप्रोकल -1. बघा नीट लक्ष द्या. निगेटिव्ह आलं ना की थोडं काळजीपूर्वक लिहायचं. बघा tan of 4 theta as it is equals minus tan pi by 4.
हे मायनस साइन तसंच ठेवलंय tan पाय बाय 4. आता हे तुम्हाला साइन काढून टाकायचं. मला सांगा tan पहिल्यांदा कुठं निगेटिव्ह सापडतो तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये. पहिला मी काय लिहितो tan 4 theta equals tan 4 theta equals tan of pi minus pi by 4. pi minus something second quadrant टेक्निक बघा. आणि tan of pi minus pi by 4 चा आन्सर एवढे येते का चेक करा. बघा हे 90 चं कसलं मल्टिपल आहे सेकंड मल्टिपल. tan रिमेन्स tan समोरचा थीटा लिहिला आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये tan निगेटिव्ह म्हणजे येणार आन्सर निगेटिव्ह. हे मायनसच्या बाबतीत हे जमलं पाहिजे बघा. नेक्स्ट आहे देयरफॉर इथं कंटिन्यू करतो. tan 4 theta equals tan 4 theta equals tan of, आता या ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर सांगा. 4 pi minus 1 pi म्हणजे 3 pi by 4. पुन्हा आपला वी नो दॅट फॉर्म्युला लिहायचा इथला बघा. वी नो दॅट तुम्ही लिहायचं बरं का व्यवस्थित. वी नो दॅट हा tan theta equals tan alpha implies that theta equals n pi plus alpha, n belongs to z. मग आपल्याकडे आता तर थीटा म्हणजे 4 थीटा आहे. देयरफॉर 4 थीटा इक्वल्स n pi प्लस अल्फा. अल्फा किती आपल्याकडे 3 pi by 4. आता 4 ने डिवाइड करायचं ट्रान्सफर करायचं 4. फायनल आन्सर थीटा इक्वल्स n pi by 4 प्लस 3 pi by 16 कारण हे 4 इथे येऊन मल्टिप्लाय होतात. n बिलॉंग्स टू z हे आपलं फायनल आन्सर आहे. थीटा इक्वल्स n pi by 4 प्लस 3 pi by 16. Okay. Now question number 6. First question. 4 cos square theta 4 cos square theta equals 3. 4 cos square theta equals 3. सगळ्यात पहिले 4 ट्रान्सफर करा. Therefore cos square theta equals 3 by 4. जसं इकडे स्क्वेअर मध्ये टर्म आहे मग इथे पण स्क्वेअर मध्ये टर्म टाका. Therefore cos square theta equals √3/2 चा स्क्वेअर. सांगा cos मधला कोणता अँगल आपल्याला √3/2 व्हॅल्यू देतो. cos मधला कोणता अँगल √3/2 तर cos 30 म्हणजे cos square theta equals हा cos 30 चा स्क्वेअर आहे म्हणजेच cos square 30 आहे. 30 म्हणजे pi by 6. cos 30 चा स्क्वेअर म्हणजेच cos square 30. आता फॉर्म्युला आपला कुठला बघ. we know that cos square theta equals cos square alpha implies that. तर शेवटचे 3 फॉर्म्युले बघा जे सगळे सेम आहेत एक सारखे आहेत बघा. शेवटचे 3 फॉर्म्युले आठवले का. n pi प्लस और मायनस अल्फा असेल बघा. cos square theta equals cos square alpha implies that theta equals n pi plus or minus alpha and n belongs to z. आपला cos square theta theta म्हणजे थीटाच आहे आणि अल्फा म्हणजे pi by 6 आहे. बस फायनल आन्सर theta equals n pi plus or minus alpha. अल्फा किती आहे सांगा pi by 6. n belongs to z. सेकंड क्वेश्चन बघा त्यातला. 4 sin square theta equals 1. 4 sin square theta equals 1. 4 ट्रान्सफर करा. sin square theta equals 1 by 4. हा 1/2 चा स्क्वेअर आहे आणि sin 30 हाफ आहे म्हणजे sin square theta equals sin 30 म्हणजे काय सांगा pi by 6 त्याचा स्क्वेअर आहे. त्याचा हा स्क्वेअर आहे. पुन्हा we know that sin square theta equals sin square alpha implies that theta equals
n pi plus or minus alpha. n belongs to z. मग थिटा म्हणजे थिटा इक्वल्स n pi प्लस और मायनस अल्फा. आपल्याकडे अल्फा किती आहे सांगा? पाय बाय 6 आणि n बिलॉंग्स टू z हे तुमचं फायनल आन्सर. ओके. थर्ड क्वेश्चन बघा त्यातला. cos 4 theta equals cos 2 theta. cos 4 theta equals cos 2 theta. दोन प्रकारे सॉल्व करता येतं. सगळ्यात पहिल्यांदा cos theta equals cos alpha हा जर रिझल्ट डायरेक्ट वापरला तर काय होईल? we know that cos theta equals cos alpha implies that theta equals twice n pi plus or minus alpha. n belongs to z. म्हणजे आपल्याकडे थीटा म्हणजे 4 थीटा, अल्फा म्हणजे 2 थीटा. ह्याच्यात वापरायचं थीटा इक्वल्स, थीटा म्हणजे कोण? 4 थीटा इक्वल्स ट्वाइस n pi प्लस और माइनस अल्फा. अल्फा म्हणजे आमच्याकडे 2 थीटा आहे. देन 4 थीटा इक्वल्स ट्वाइस n pi. पॉझिटिव्ह साइन घेतला आता और 4 थीटा इक्वल्स ट्वाइस n pi. आता निगेटिव्ह साइन घेतले, एकदा प्लस 2 थीटा एकदा मायनस 2 थीटा. 2 थीटा LHS मध्ये आणले म्हणजे मायनस झाले, 2 थीटा शिल्लक राहिले. ट्वाइस n pi. 2 कैंसल, थीटा इक्वल्स n pi. हे एक आंसर झालं. और LHS मध्ये आणले 6 थीटा झाले आणि 2 ऍड झाले ना, इक्वल्स ट्वाइस n pi. 6 ने डिवाइड केलं, ट्वाइस n pi बाय 6 म्हणजे थीटा इक्वल्स n pi अपॉन 3. हे तुमच्या थीटाच्या दोन व्हॅल्यूज. हा एक प्रकार. आता दुसरी सेकंड मेथड. cos 4 थीटा इक्वल्स cos 2 थीटा. ह्याला LHS मध्ये आणा म्हणजे cos 4 थीटा मायनस cos 2 थीटा इक्वल्स 0. cos मायनस cos मायनस 2 sin sin. 11 cos मायनस cos माइनस 2 sin sin. Once addition by 2, then subtraction by 2. Minus 2 sin of addition 6 theta by 2 म्हणजे 3 theta into sin of difference 2 theta upon 2 म्हणजे theta equals 0. सगळ्यात पहिल्यांदा हे जे मायनस 2 आहेत की नाही कोएफिशिएंट, हा आधी 0 मध्ये ट्रान्सफर करा म्हणजे sin 3 थीटा into sin थीटा इक्वल्स 0. दोन टर्म्सचा प्रोडक्ट 0 असतो तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. आता दोघांकरता वापरला जाणारा रिझल्ट जो आहे फॉर्म्युला तो मी कॉमन घेतो. बघा पुन्हा, वी नो दॅट sin theta equals 0 implies that पहला फॉर्मूला theta equals n pi. sin theta equals 0 implies that theta equals n pi. मतलब sin theta ही सगळी टर्म थीटा आहे. sin theta equals 0 implies that theta equals n pi. म्हणजे 3 theta equals n pi. और sin theta equals 0 implies that theta equals n pi. 3 ट्रांसफर करा. So final answer theta equals n pi by 3 or theta equals n pi. हेच दोन्ही आन्सर्स तुमचे इथे पण आले बघा. थीटा इक्वल्स n pi आणि थीटा इक्वल्स n pi by 3. हे फक्त मी का असं सांगितलं दोन प्रकारे, कारण या प्रॉब्लेमचं टेक्स्टबुकचं आन्सर चुकीचं आहे. त्यांनी एकच आन्सर दिले
सेकंड पार्ट त्यातला दिला गेलेला आहे त्यांच्याकडे. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 7 थोडासा वेगळा टाईप आहे. त्याच्यात आपले हे जे 9च्या 9 फॉर्म्युले आहेत ना, त्यातले कोणतेही असे दोन दोन कॉम्बिनेशनच्या फॉर्म मध्ये आता येऊ शकतात तुम्हाला. बघा, साइन थिटा इक्वल्स टॅन थिटा अशी टर्म असेल त्यावेळी थिटा काय असतो असं आपल्याला विचारलं. बघा, साइन थिटा ॲज इट इज. टॅन थिटाला मी काय लिहिणार आहे तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता कॉस थिटा ट्रान्सफर आहे म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा ॲज इट इज. हे एलएचएस मध्ये आहे. साइन थिटा इंटू कॉस थिटा माइनस साइन थिटा इज इक्वल टू 0. साइन थिटा कॉमन ब्रॅकेट मध्ये कॉस थिटा माइनस 1 इज इक्वल टू 0. जेव्हा दोघांचा प्रोडक्ट 0 असतो तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. कॉस थिटा माइनस 1 इक्वल्स 0. ठीक आहे. आता आपण एक एक पार्टचा विचार करायचा आणि तेवढंच सोल्युशन कंप्लीट करायचं. कन्सिडर sin theta equals 0. We know that sin theta equals 0 implies that theta equals n pi and n belongs to z. आपल्याकडे sin theta equals 0 याचा अर्थ theta equals काय असलं पाहिजे n pi. हे झालं एक आन्सर. हे sin theta equals 0. आता इकडे कंटिन्यू करतो. कन्सिडर cos theta minus 1 is equal to 0. cos theta minus 1 is equal to 0. minus 1 ट्रान्सफर करा म्हणजे cos theta equals 1. therefore cos theta equals, मला सांगा cos 0 1 आहे की नाही सांगा. cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे. cos 0 1 म्हणजे इथं cos 0. मग आता मला सांगा cos theta equals cos alpha. फॉर्म्युला we know that cos theta equals cos alpha implies that theta equals twice n pi plus or minus alpha. बघा बरं तुमच्या वहीत फॉर्म्युला cos theta equals cos alpha काय फॉर्म्युला आहे बघा. theta equals twice n pi plus or minus alpha. आपला theta म्हणजे theta आहे, alpha म्हणजे 0 आहे. therefore theta equals twice n pi plus or minus 0. अल्फा म्हणजे 0. फायनल आन्सर थीटा इक्वल्स ट्वाइस n पाय. एक आन्सर आहे थीटा इक्वल्स n पाय, दुसरा आन्सर आहे थीटा इक्वल्स ट्वाइस n पाय. यालाही दोन आन्सर्स द्यायला पाहिजे होते पण टेक्स्ट बुक मध्ये एकच आन्सर दिले गेले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. tan क्यूब थीटा इक्वल्स 3 tan थीटा. पहले 3 tan थीटा ला एलएचएस मध्ये आणा. tan क्यूब थीटा माइनस 3 tan थीटा इक्वल्स 0. याच्यात tan थीटा कॉमन काढा ब्रॅकेट मध्ये tan स्क्वेअर थीटा माइनस 3 इज इक्वल टू 0. दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. आपण एक एक पार्ट आता विचारून घेऊया. कन्सिडर tan theta equals 0. we know that tan theta equals 0 implies that theta equals n pi and n belongs to z. Tan theta equals 0 implies that theta equals n pi. और इथे tan theta equals 0 आहे म्हणजे फायनल आन्सर theta equals काय आलं n pi. हे एका पार्टचा आन्सर. आता दूसरा पार्ट कंसीडर tan square theta minus 3 is equal to 0. Therefore tan square theta equals 3. जसा हा स्क्वेअर आहे तसा हा स्क्वेअर लिहायचा. tan square theta equals √3 चा स्क्वेअर.
टॅन मधला कोणता अँगल √3 व्हॅल्यू देतो तर टॅन 60. Therefore tan square theta equals tan square 60 म्हणजे π/3. tan 60 √3 आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे tan square 60 म्हणजे π/3. पुन्हा we know that tan square theta equals tan square alpha implies that theta equals n pi plus or minus alpha. n belongs to z. और theta म्हणजे theta, alpha म्हणजे π/3. Final answer theta equals n pi plus or minus π/3 आणि n belongs to z. हे तुमचं फायनल आन्सर. एक आन्सर आलं theta equals n pi आणि दुसरा आन्सर आलं theta equals n pi plus or minus π/3. नेक्स्ट क्वेश्चन. cos theta plus sin theta equals 1 हा यातला सगळ्यात महत्त्वाचा टाइप आहे. हा प्रॉब्लेम दोन प्रकारे तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. एक आपली जी डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण ट्रायंगल मेथड नावाचा प्रकार पाहिला होता, तुम्हाला आठवतंय का? ट्रायंगल मेथड वापरून तुम्ही याला एकतर साइन मध्ये किंवा एकतर कॉस मध्ये त्याला तुम्ही कन्वर्ट करू शकत होता. ती मेथड मी पहिल्यांदा करून दाखवतो, पण शक्यतो त्याच्यापेक्षा मी जी सेकंड मेथड दाखवेन ती करा. कारण ह्याच्यात काय असतं माहिती आहे का, ट्रायंगल मेथड मध्ये तुम्ही त्याला साइन मध्ये कन्वर्ट करणार का कॉस मध्ये कन्वर्ट करणार यानुसार दोन आन्सर्स तुमचे वेगवेगळे येऊ शकतात. म्हणजे काय सांगतो तुम्हाला कशावरून. हा बरं, साइन आणि कॉस चे कोएफिशिएंट 1 1 आहेत की बघा. साइन आणि कॉस चे कोएफिशिएंट काय सांगा 1 1 म्हणजे राहिलेला किती येणार √2. मग इथं जर मी अँगल तात्पुरता थीटा म्हणला तर sin थीटा 1/√2 cos थीटा 1/√2 tan थीटा 1 अशा 2-3 इथे व्हॅल्यूज आहेत. म्हणजे थोडक्यात 1/√2 1/√2 अशा sin आणि cos च्या व्हॅल्यूज इथे तुम्हाला बघायला मिळतात. sin आणि cos च्या व्हॅल्यूज 1/√2 1/√2. आता ह्या इक्वेशनला सगळ्यात पहिल्यांदा 1/√2 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/√2. 1/√2 cos theta plus 1/√2 sin theta equals 1/√2. सगळ्याला 1/√2 ने मल्टिप्लाय केलं. आता पुढची स्टेप महत्त्वाची आहे. तुम्ही ह्या टर्मला ह्याला साइन घेणार का या टर्मला? काय बघा साइन थीटा पण 1/√2 आहे. इथं बघा वाटलं तर लिहून ठेवा खाली वाटलं. साइन थीटा 1/√2 आहे, कॉस थीटा पण. ऍक्च्युअली थीटा पण तुम्हाला माहिती आहे π/4, कारण साइन π/4 कॉस π/4 च्या व्हॅल्यूज 1/√2 असतात. त्यामुळे इथं तुम्ही याला काय देणार 1/√2 च्या जागी साइन देणार का कॉस देणार? पहिल्यांदा साइन का नंतर साइन हे जे आहे ना, तर हे महत्त्वाचं आहे. आता मी याला काय करतोय, हे सगळ्याला मी कॉस मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे असं कॉस मध्ये कन्वर्ट करतो म्हणजे या 1/√2 ला cos π/4 लिहिणार आहे into cos theta as it is प्लस आता पुढच्या 1/√2 ला मी या 1/√2 ला मी sin π/4 sin 45 लिहिणार प्लस सॉरी into sin theta as it is. हे आता आहे तसं ठेवा, हे आता आहे तसं ठेवा, काही चेंज करू. म्हणजे बघा cos cos प्लस sin sin cos 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 प्लस sin sin म्हणजे हे cos ऑफ अल्फा माइनस बीटा अल्फा बीटा cos cos प्लस sin sin cos ऑफ अल्फा माइनस बीटाचा फॉर्म्युला. आता समोरची जी टर्म आहे ना 1/√2 इकडे हे cos मध्ये आणले ना, मग ह्याला cos मध्येच गेलं cos π/4. लक्षात किंवा असं होऊ शकतं याला, ही जी टर्म आहे ना साइन मध्ये समजा केली, ही साइन आणि ही कॉस मध्ये केली, तर मग साइन कॉस प्लस कॉस साइन म्हणजे हे साइन मध्ये जाऊ शकतं. मग वेगळा आन्सर, कारण साइन थीटा इक्वल साइन अल्फाचा आन्सर वेगळा आहे -1/n अल्फा वगैरे त्या फॉर्म मध्ये. कॉस मध्ये आणलं तर ट्वाइस n पाय प्लस और मायनस अल्फा ह्या फॉर्म मध्ये. त्यामुळे ही जी मेथड आहे शक्यतो ही ट्रायंगल मेथड ही कन्फ्युजिंग आहे थोडीशी,
काय आणायचं आहे आपल्याला आन्सर हे आपण डोक्यात ठेवायचं आणि त्यानुसार पुढे जायचं. त्यापेक्षा मी दुसरी जी सेकंड मेथड दाखवेल ना ती करा. याचा पर्याय दुसरा असू शकत, त्याला मात्र दोन पर्याय असू शकतात. याला चला आपला फॉर्म्युला वापरूया आता. cos theta equals cos alpha implies that we know that cos theta equals cos alpha implies that theta equals twice n pi plus or minus alpha n belongs to z. बघा तुमचा थीटा म्हणजे हे ब्रॅकेट आहे, अल्फा म्हणजे पाय बाय 4 आहे. मग सांगा थीटा इक्वल्स, थीटा म्हणजे कोण सांगा, थीटा मायनस पाय बाय 4 इक्वल्स ट्वाइस n पाय प्लस और मायनस अल्फा. अल्फा कोण आहे आपल्याकडे, पाय बाय 4. थीटा माइनस पाई बाय 4 इज इक्वल टू ट्वाइस n पाई प्लस पाई बाय 4 पॉजिटिव साइन, और थीटा माइनस पाई बाय 4 इक्वल्स ट्वाइस n पाई माइनस पाई बाय 4. हे माइनस तिकडे जाऊन प्लस होतील म्हणजे थीटा इक्वल्स ट्वाइस n पाई प्लस पाई बाय 4 परत प्लस पाई बाय 4 और थीटा इक्वल्स माइनस तिकडे जाऊन प्लस होतील ट्वाइस n पाई माइनस पाई बाय 4 प्लस पाई बाय 4. सो थीटा इक्वल्स ट्वाइस n पाई प्लस 45 प्लस 45 म्हणजे 90 म्हणजे पाई बाय 2 और थीटा इक्वल्स ट्वाइस n पाई प्लस आणि माइनस कॅन्सल झाले. हे तुमचं फायनल आन्सर. एक ट्वाइस n पाई प्लस पाई बाय 2 किंवा थीटा इक्वल्स ट्वाइस n पाई. ठीक आहे. आता आपण हाच क्वेश्चन दुसऱ्या एका मेथडने पाहणार आहोत. सेकंड मेथड बघा. cos थीटा प्लस sin थीटा इक्वल्स 1. आता हा cos ट्रान्सफर करा. therefore sin थीटा इक्वल्स 1 माइनस cos थीटा. आता हा cosच का ट्रान्सफर केला इकडे त्याचं कारण सांगा. sin जर ट्रान्सफर केला तर 1 माइनस sin काहीही करता येत नाही, फॉर्म्युला नाही, पण तेच 1 माइनस cos 2 sin स्क्वेअर हाफ किंवा 1 प्लस cos 2 cos स्क्वेअर हाफ हे फॉर्म्युला. त्यामुळे कोणती टर्म ट्रान्सफर करायची हेही कळलं पाहिजे. आता इकडे याचा फॉर्म्युला आहे sin डबलचा 2 sin हाफ cos हाफ, इकडे 1 माइनस cos 2 sin स्क्वेअर हाफ, 1 माइनस cos 2 sin स्क्वेअर हाफ. सगळ्यात पहिल्यांदा दोन्हीकडचे 2 2 कॅन्सल करून घेऊ आणि या टर्मला LHS मध्ये आणलं. sin थीटा बाय 2 इंटू cos थीटा बाय 2 माइनस sin स्क्वेअर थीटा बाय 2 इक्वल्स 0. sin थीटा बाय 2 यातनं कॉमन काढायचं. sin थीटा बाय 2 कॉमन काढा. इकडे काय राहिले cos थीटा बाय 2 माइनस sin थीटा बाय 2 इक्वल्स 0. दोन टर्म्सचा प्रोडक्ट 0 आहे. आयदर फर्स्ट टर्म 0 sin थीटा बाय 2 इक्वल्स 0 और सेकंड टर्म 0 म्हणजे cos थीटा बाय 2 माइनस sin थीटा बाय 2 इक्वल्स 0. आता एक एक पार्टचा विचार करूया. कन्सिडर sin थीटा बाय 2 इक्वल्स 0. ह्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला द्यायचा. वी नो दॅट sin theta equals 0 implies that sin theta equals 0 implies that theta equals n pi. आमच्या थीटा म्हणजे थीटा बाय 2 आहे. therefore theta by 2 equals n pi. 2 ट्रान्सफर केले की थीटा इक्वल्स ट्वाइस n pi. हे एक आन्सर. थीटा इक्वल्स ट्वाइस n pi. हे बघ ही इथला आन्सर. त्यातलं एक आन्सर दिला. आता यातला दुसरा पार्ट cos थीटा बाय 2 माइनस sin थीटा बाय 2 इक्वल्स 0. कन्सिडर जरा थोडं वेगळं आहे ना तुम्हाला. बघा
काय सेकंड टर्म cos थिटा बाय 2 सेकंड पार्ट बघा कन्सिडर cos थिटा बाय 2 मायनस sin थिटा बाय 2 इक्वल्स 0. हे ट्रान्सफर केले की तुम्हाला मिळेल cos थिटा बाय 2 इक्वल्स sin थिटा बाय 2. म्हणजेच साइड फक्त चेंज करतो sin थिटा बाय 2 इक्वल्स cos थिटा बाय 2. a इक्वल्स b ला b इक्वल्स a. इथं पेन्सिलला 1 घ्या 1. आता ही स्टेप फार महत्त्वाची याच्या पुढची. हे cos थिटा बाय 2 इथे ट्रान्सफर करा. म्हणजे हे ट्रान्सफर केले इकडे आले tan थिटा बाय 2 sin अपॉन cos इज इक्वल टू हे 1 ॲज जे पेन्सिलला लिहिले होते आपण ते 1 ॲज. मग tan थिटा बाय 2 इक्वल्स 1 म्हणजे कोण सांगा tan पाय बाय 4. मग आपल्याला फॉर्म्युला वी नो दॅट सांगा tan theta equals tan alpha implies that theta equals n pi plus alpha. आमच्याकडे थीटा म्हणजे कोण आहे समजा थीटा बाय 2 इक्वल्स n pi plus alpha. अल्फा कोण आहे पाय बाय 4. 2 न मल्टिप्लाय करा इकडे जाऊन थीटा इक्वल्स ट्वाइस n pi ह्याला मल्टिप्लाय केलं प्लस ह्यानं 2 न ह्याला मल्टिप्लाय केलं की 2 2 चा 4 कॅन्सल होणार आहे म्हणजे पाय बाय 2. हे झालं थीटा इक्वल्स ट्वाइस n pi प्लस हे दुसरा आन्सर. हे मगाशी जुना आन्सर ठेवलं नसेल तुम्ही ट्वाइस n pi प्लस पाय. ओके ही सेकंड मेथड मध्ये काही प्रॉब्लेम नाही लक्षात ठेवा. पण त्या फर्स्ट ट्रायंगल मेथड मध्ये त्याला कॉस मध्ये आणायचं का साइन मध्ये आणायचं यानुसार तुम्हाला आन्सर्स वेगळे वेगळे बघायला मिळू शकतात. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय विचारलं थोडाफार हा ओरली सॉल्व करायचा क्वेश्चन आहे बरं का. म्हणजे काही लिहिणं वगैरे काय आवश्यक नाही बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हॅव सोल्युशन्स. खाली जे इक्वेशन्स दिले त्यांच्या कोणत्या कोणत्या इक्वेशन्सना सोल्युशन्स असू शकतात. उदाहरणार्थ बघा cos 2 थीटा इक्वल्स -1 cos 2 थीटा इक्वल्स -1. आता मला सांगा की थीटा कोणताही रियल नंबर असेल म्हणजे अँगल कॉसच्या समोर कुठलाही अँगल असेल तर cos थीटाची व्हॅल्यू नेहमी -1 आणि +1 यांच्या दरम्यान असते. ठीक आहे बरं. फॉर एनी रियल व्हॅल्यू ऑफ थीटा cos थीटा लाइज बिटवीन -1 आणि +1. मग तुमचं cos 2 थीटाचा आन्सर cos 2 to -1 दिलेला आहे. Therefore given equation has solution. या इक्वेशनचं सोल्युशन असलं पाहिजे. cos of 2 theta equals -1 आपल्या रेंज मध्ये ना ते बाकी. सेकंड मध्ये cos square theta equals -1 cos square theta equals -1. कसं शक्य आहे सांगा. cos थीटाचा स्क्वेअर आहे. cos थीटा मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असेल त्याचा स्क्वेअर कसा असणार कायम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे बघा. फॉर एनी रियल व्हॅल्यू ऑफ थीटा cos square theta is always greater than or equal to 0. cos square theta is always greater than or equal to आपला cos square theta निगेटिव्ह आहे. Therefore given equation has no solution. Given equation has no solution. पुढचा बघा 2 sin theta equals 3. 2 sin theta equals 3 ट्रान्सफर केले की sin theta equals 3/2. मला सांगा 3/2 हा नंबर 1 पेक्षा मोठा आहे आणि sin theta ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी कधीही असू शकत नाही. सिन्स -1 लेस दॅन ऑर इक्वल टू sin theta लेस दॅन ऑर इक्वल टू 1. हे बघा हे जे आहे cos theta लाइज बिटवीन हे असं पण लिहिता येतं ना. हे sin theta लाइज बिटवीन -1 आणि +1 असंही लिहिता येतं. गिवन इक्वेशन has no solution. आणि आता चौथा क्वेश्चन बघा त्यातला. फोर्थ क्वेश्चन 3 tan theta
equals 5. Therefore tan theta equals 5/3. मला सांगा tan theta कोण एनी रियल नंबर असू शकतो, ऑल रियल नंबर्स. since for any real value of theta, comma, tan theta belongs to R. tan theta कायम रियल नंबर तुम्हाला बघायला मिळेल. therefore आणि 5/3 हा रियल नंबर आहे. therefore given equation has solution. अशा प्रकारे हे क्वेश्चन तुम्हाला लिहायचे. काही फारसा गरज नाही. 8वा क्वेश्चन फक्त नो सोल्युशन सोल्युशन एवढं लिहिलं तरी चालू शकतो. इथं तुमचा एक्सरसाइज 3.1 संपलेला आहे. आता पुन्हा बरेच काही आपल्याला फॉर्म्युले नवीन काही कन्सेप्ट बघायच्या आणि मग पुढचा पार्ट आपण सुरू करायचा. ओके, टिल देन गुड बाय.